स्वतःला सिंघम सिद्ध करण्याच्या नादात आणि पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप पाठीवर पाडून घेण्यासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकानं रचलेला तपासाचा बनाव चव्हाट्यावर आला। ज्या मुलीचा खून झाल्याचा दावा करत पोलिसांनी मध्य प्रदेशातून निष्पाप पिता पुत्रांना बेड्या ठोकल्या होत्या, ती मुलगी चक्क जिवंत समोर आली आहे। या धक्कादायक ट्विस्टमुळे तपास पथकाच्या मिशन इम्पॉसिबलचा फुगा फुटला आहे। सोबतच आता खरा सस्पेन्स सुरू झाला आहे। जर ती मुलगी जिवंत आहे तर मग तो छिन्नविछिन्न मृतदेह कोणाचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पाहूयात एक खास रिपोर्ट। जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एक शीर नसलेल्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मुलीचा मृतदेह आढळला होता। या थरारक हत्येचा तपास करताना एलसीबीच्या एका पथकानं कमालीची घाई दाखवली। कोणतीही ठोस वैज्ञानिक किंवा फॉरेन्सिक पुरावा हाती नसताना केवळ संशयावरून थेट मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून मृत समजल्या जाणाऱ्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली। तपास पथकानं या वेगवान तपासाचं श्रेय लटायला सुरुवात केली खरी, पण गुरुवारी या कथेत असा काही ट्विस्ट आला की पोलिसांचं अवसानच गळालं। मृत समजली जाणारी मुलगी स्वतः बऱ्हाणपूर पोलिसांच्या सखी वन स्टॉप रूममध्ये हजर झाली आणि तिनं "मी जिवंत आहे, माझ्या निष्पाप वडिलांना आणि भावाला सोडा" अशी मागणी केली। मुलगी जिवंत समोर आल्यामुळे आता एलसीबीच्या पथकानं केलेल्या तपासावर आणि कायदेशीर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। घटनाक्रम हुआ था रवि, क्या सफलता मिली है घटनाक्रम? दिनांक 1/5/26 को शिवानी पिता बापूराम कलमेकर निवासी खड़की की गुमशुदगी दर्ज की गई थी। वह 9 तारीख को अर्जुन पिता दादू कलमेकर की गुमशुदगी दर्ज की गई थी। अर्जुन की तलाश करते हुए यह जानकारी प्राप्त हुई कि शिवानी उसी के साथ में है, जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है। और चूँकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है। सर, अनोळखी महिला असल्याने ही माहिती मिळाल्याने त्यांना अटक करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांचे ब्लड सॅम्पल घेतलेले आहे। ब्लड सॅम्पल घेऊन ते आम्ही FSL ला पाठवले आहे। जेव्हा FSL चे रिपोर्ट्स मिळण्यासाठी आम्ही पुन्हा एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला त्यामध्ये पुढे काय आहे हे आम्हाला कळणारच आहे। परंतु कालच आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ती सदर मृत महिला शिवानी बापूराम कलमेकर ही जिवंत आहे। त्या दृष्टीने सदर मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवले आहे आणि व्हेरिफिकेशन करत आहोत, तिचे बयान घेत आहोत। तपास पथकानं आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि सबस्क्रायबर डिटेल रेकॉर्ड तपासून ते घटनास्थळी होते का याची खातीरजमा केली होती का? जर गुन्हा घडलाच नाही तर मग आरोपींचा कबुली जबाब कसा घेण्यात आला? असे अनेक प्रश्न आता चौकशीचे विषय ठरत आहेत। तपास सुरू असताना नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांनी लॉकअपला भेट दिली आणि आरोपींशी वार्तालाप केला हे देखील समोर येणं गरजेचं आहे। स्वतःची कॉलर टाईट करण्याच्या नादात पोलिसांनी 2 निष्पापांचं आयुष्य तुरुंगाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं। आता पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे संकेत दिले आहेत। दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होत आहे आणि अज्ञात मृतदेहाचा सस्पेन्स कधी संपतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। तो मेरा भाई ना मेरा पिताजी को मैं मर गया करके बोल दिया ना, गिरफ्तार कर दिया। भाई का नाम क्या है? अजय। पिताजी का? बापूराम। वो निर्दोष है ऐसा लगता है? पिताजी को छोड़ने के लिए अपन क्या प्रयास करेंगे? पिताजी ना भाई को छोड़ के उसके लिए क्या करेंगे आप? सबूत है ना सर। तो अपन पुलिस को अभी क्या स्टेटमेंट दिया तुमने? वही दिया था मैंने, जिंदा है। मैं जिंदा हूँ। वो अंदर है। हाँ, आपकी शादी हुई थी क्या पहले? हाँ, हुए थे। धारणी में। हाँ। तो दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मध्य प्रदेशातून अटक केलेले आरोपी पुढील तपास कामासाठी जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलिसांनी न्यायालयाकडून आरोपप्रक्त आरोपींची 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे। त्यामुळे सदर आरोपी तब्बल 6 दिवस जळगाव पोलिसांच्या ताब्यात होते। मग प्रश्न असा उपस्थित होतो की पोलीस कोठडीत असताना स्थानिक पोलिसांनी कोणता तपास केला? आरोपींनी सदर गुन्हा नाकबूल असल्याचं एकदाही पोलिसांना सांगितलं नाही का? सांगितलं असेल तर पोलिसांनी त्या दिशेने तपास का केला नाही? आरोपींनी न केलेला गुन्हा स्वतःच्या अंगावर का घेतला? याचं उत्तर जर पोलिसांना शोधता आलं नसेल तर पोलीस कोठडी फक्त नावालाच होती का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। कोई घटनार का पुलिस नहीं आया, कोई नहीं आया, सब इन्हीं लोगों आया।
इन्होंने इनका नाम ऊंचा सब करने के लिए कंप्यूटर में ना भी ये लोगो बैठा, वो ककनार का पुलिस एक नहीं बैठा। हम 1 बजे रात तक वहाँ था। किसको सड़क से ले जाना दे मारना, किसको इधर से ले जाना दे उसको मारना। उनको बोल रहे कि तुम कबूल लो तो फायदा रहेगा तुम्हारा। कहाँ की पुलिस थी? जलगांव जाम चिमटे लगा के मारे उनको, बहुत मारे, इस कदर का मारा, पेंचिस से दबा के मारे, चिमटे लगा के मारे। ये कबूल लो, मजबूरी में सामने आने ने कबूल दी। उसको मार ही मिल रहा ना, वैसा मार मिल रहा ना उसको। हाँ कबल गया वो। मार के कब आया उसको।